तर कांदा प्रश्नी विरोधकांनी चांदोडमध्ये आंदोलन केलं। महाविकास आघाडीच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी आता टीका केली। कांदा कापल्यानंतर अश्रू ही येणार नाहीत, पण विरोधक मात्र अश्रू ढाळतायत। कांदा प्रश्नी निश्चित राजकारण केलं जातंय असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। 15 रुपयाची खरेदी ही आपण सुरू केलेली आहे। मार्केट इंटरव्हेन्शन आपण सुरू केलेलं आहे। निश्चितपणे शेतकऱ्याच्या संदर्भात राज्यातलं सरकार हे संवेदनशील आहेत। काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतात। त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही। आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो आहोत। शेतीमालाचे भाव उत्पादन खर्चावर असले पाहिजे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी हे वक्तव्य केलं। भारतातील शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवी असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं। तर एकीकडे कृषीप्रधान भारत देश म्हणतो, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भावच नाहीये असं अण्णा हजारे यांनी म्हटलेलं आहे। कृषीप्रधान भारत देशमध्ये शेतकऱ्यांची जी अवस्था आहे हे दुर्दैव आहे आमचं। हे एका बाजूला कृषीप्रधान भारत देश म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, हे दुर्दैव आहे। जे शेतीचे बाजारभाव उत्पन्नावर आधारित असले पाहिजे। तो जेवढा खर्च करतो त्याच्यात आणखी त्याला उत्पन्न कसं वाढेल असा विचार झाला पाहिजे। उत्पन्नावर आधारित शेतीमालाचे भाव असे जर झाले तर शेतकरी अडचणीत येणार। सरकारनं काढलेलं परिपत्रक हे दुजाभाव करणारं आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आरोप केलाय। सरकारनं 2 ते 2.5 हजार क्विंटलनं कांदा खरेदी करावी, शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मागणी केली आहे। मुळामध्ये सरकारला खरोखर जर कांदा उत्पादकांचा फायदा करायचा असेल तर कांद्यावर निर्यात बंदी न लादता कांदा हा निर्यात केला पाहिजे परदेशामध्ये, आणि किमान 2 ते 2.5 हजार रुपये प्रति क्विंटलनी कांदा सरकारने खरेदी केला पाहिजे, आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्वालिटीचा सुद्धा सगळा कांदा खरेदी केला पाहिजे, तरच येऊ शकतं। सरकार जेव्हा खरेदीमध्ये उतरतं तेव्हा विशिष्टच कांदा आम्ही खरेदी करू आणि एवढ्याच लिमिट पर्यंत कांदा आम्ही खरेदी करू असं सरकार सातत्यानं सांगतं। त्यामुळे सरकारच्या या कांदा खरेदीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही, आणि सरकारने आता जो काही 1580 रुपयाचा GR काढला यामुळे शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा सरकारने पाणी पुसलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।